हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे महाराष्ट्र राज्यात शर्यती परंपरेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बकासूर बैलाचे डॉक्टर निखिल भोकरे परिवाराच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले। बकासूर बैलावर निखिल भोकरे परिवाराच्या वतीने पुरणपोळीचा नैवेद्य भरून तसेच ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले। बकासूर हा बैल पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मोहिल धुमाळ यांचा आहे। हा बैल खिलार जातीचा असून त्याला 4 दाती आहेत। बकासूरला आधी सरपंच म्हणून ओळखलं जायचं। बकासूर बैलाला वैशिष्ट्यपूर्ण पळणे आणि शरीर रचना आहे। बकासूर राक्षस आदाशाप्रमाणे खायचा, त्याच पद्धतीने हा बैल पळतो। बकासूरने जवळजवळ 25 बिनजोडच्या शर्यती जिंकल्या आहेत। अनेक ठिकाणी पारितोषिक मिळवली आहे। पूर्ण महाराष्ट्रातील हिंदी केसरी बैल दशमहिंदी केसरी बकासूर नाव आहे बैलाचं। आज कुंभोज नगरीमध्ये त्याचं आगमन झालेलं आहे आणि त्या हिंदी केसरी बैलाचे हिंदी केसरी मालक मोहिल शेठ धुमाळ त्यांचं पण आगमन आपल्या कुंभोज नगरीमध्ये झाले आहे। की आपली कुंभोज नगरी ही कर्मवीर भाऊराव अण्णांची नगरी आहे आणि त्या नगरीमध्ये प्रथमच बकासूरचं आगमन आणि मोहिल शेठ धुमाळ यांचं आगमन झालेलं आहे। बकासूरची जरा थोडक्यात माहिती देत आहे डॉक्टर साहेब? बकासूरची माहिती म्हणजे परवाच त्याला 3 कोटीची मागणी झाली। इस्रायल देशाने 3 कोटीची मागणी केली बैलाची आणि जाईल त्या अड्ड्यामध्ये बैलाचा नंबर हा ठरलेलाच असतो। इतके दिवस कुठलाही बैल आजपर्यंत पळला नाही आणि इथून पुढे पण पळणार नाही आणि हा इतिहास आजपर्यंत घडला नाही आणि इथून पुढे पण घडणार नाही। एका बाजूला शासन शर्तीवर बंदी आणत असताना दुसऱ्या बाजूला बकासूरचं स्वागत कराय 1000 माणसं रस्त्यावर उतरतात। त्याचं कारण शासनाकडे पब्लिक नसेल तेवढं आता बैलाकडे पब्लिक आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।